प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांवर खूप प्रेम करतो आणि तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. म्हणूनच तो दररोज येशू सोबत चालणे या कार्यक्रमाद्वारे तुमच्याशी बोलत आहे. त्याच्यासोबत चालणे किती आनंददायक आहे हे खरंच एक सुखद अनुभव आहे. तो आपल्यासोबत दिवसभर असतो, सकाळी, संध्याकाळी, दुपारी आणि कधीही. त्याने आपल्याला कधीही सोडणार नाही असे वचन दिले आहे. जर आपण येशूला आपल्या हृदयात स्वीकारले असेल तर आपण नेहमीच त्याची उपस्थिती जाणवू. आणि आपण नेहमीच त्याची उपस्थिती जाणवत असल्याने ज्या क्षणी आपण त्याला येशू म्हणून हाक मारतो, तो लगेच आपल्याला उत्तर देतो. देवाचा एक सेवक विलापगीत अध्याय 3 वचन 57 मध्ये असे म्हणतो, मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास, तू म्हणालास भिऊ नकोस. प्रभू म्हणतो भिऊ नकोस. आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो सर्वप्रथम म्हणतो भिऊ नकोस. त्याला हाक मारण्याचे कारण काहीही असू शकते, आजारीपणा, समस्या, संघर्ष किंवा त्रास. हे काहीही असो, ज्या क्षणी तुम्ही येशूला हाक मारता तो सर्वप्रथम म्हणतो, माझी मुलगी भिऊ नकोस, माझ्या मुला घाबरू नकोस. कारण भीती हे शैतानाचे मुख्य शस्त्र आहे. शैतान आपल्यात भीती आणू शकला तरच तो आपल्यावर विजय मिळवू शकतो. तो आपल्याला अशक्तही करू शकतो. म्हणून प्रभूचे पहिलेच शब्द असतात भिऊ नकोस. तो म्हणतो, माझ्या मुला तू का घाबरतोस, घाबरू नकोस, माझी मुलगी भिऊ नकोस. लोक सत्य महामारी, लॉकडाऊन याबद्दल बोलत राहतात. अशा आणखी गोष्टी, इकडे तिकडे दुष्काळ आणि अनेक इतर धोके. पण प्रभू म्हणतो भिऊ नकोस. तुझ्या आजूबाजूला काहीही घडो, मी तुझ्यासाठी आहे. तुम्ही त्याला हाक मारता क्षणी तो पहिल्यांदा म्हणतो भिऊ नकोस. तो आजही तुम्हाला सांगतो आहे भिऊ नकोस. फक्त भीती तुमच्यापासून दूर झाली तर तुम्ही कोणतीही गोष्ट धाडसाने आणि आनंदाने सामोरी जाऊ शकता. मी तुझ्यासोबत नाही का, मग तू का घाबरतोस, हेच प्रभू सांगतो. तू हे म्हणशील का, प्रभू येशू तू माझ्यासोबत आहेस, मी घाबरणार नाही. तू माझ्यासोबत आहेस एवढं पुरेसं आहे. मी कोणाच्याही गोष्टीची भीती बाळगणार नाही. फक्त हेच म्हण, प्रभू तुझ्या विश्वासाचा सन्मान करेल. तुझा हात हृदयावर ठेव आणि म्हण, मी घाबरणार नाही कारण येशू माझ्यासोबत आहे. त्याने मला भीती बाळगू नकोस असं सांगितलं आहे, म्हणून मी कोणाच्याही गोष्टीची भीती बाळगणार नाही. धन्यवाद येशू असं म्हणून बघ, तुझी सगळी भीती पळून जाईल आणि तुझे प्रश्न नाहीसे होतील. येशू धन्यवाद कारण तू मला भीती बाळगू नकोस असं सांगितलं आहेस. धन्यवाद कारण माझी सगळी भीती माझ्यापासून दूर पळून जाते आहे. धन्यवाद कारण भीतीदायक परिस्थिती दूर जात आहे. मी येशूच्या नावाने भीतीवर विजय घेतो. आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.